येस. चला डी मध्ये पहिल्यांदा सिलेक्ट काय करायची, चेन, चेन. नंतर नंबरिंग करायचं. मग आता सध्या आपल्याकडे काय मल्टिपल बॉन्ड आहे. मल्टिपल बॉन्डला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे, म्हणजे तो मेन चेनचा पार्ट झाला पाहिजे. मग अशी सगळ्यात सिलेक्ट करायची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. हे 2 कार्बन तर घ्यायलाच लागतील. मग कसं करू चेन सिलेक्शन सांगा. स्ट्रेट आहे तशी घ्यायची, काय करायचं. ही चेन चालल? नाही सर. नाही सर. बरं मग ही चेन चालल? नाही. कशी घेऊ सांगा. येस. याला थोडं नीट लिहिलं, समजा असं लिहिलं चालेल का, CH3 C डबल बॉन्ड CH3. याच्या खाली काय लिहिलंय, C2H5. म्हणजे ऍक्च्युली तिथं काय असतं, तिथं पण काय आहे CH2CH3. मग आता तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल काय करायचं. सगळ्यात मोठी चेन कशी घ्यायची, ही इथपर्यंत आलो. आता राईटला जाऊ का लेफ्टला? राईट. स्ट्रेट का डाऊन? डाऊन. डाऊन. झाली तुमची लॉंगेस्ट चेन. नंबरिंग कुठून करायचं, कुठूनही करा. इथून केलं तरी 1 2. इथं किती येणार 3 4 5 आणि 6. सो 3 4. CH3 ला काय म्हणतात, मिथाइल. 2 CH3 ला काय म्हणणार, डायमिथाइल. 3, 4 डॅश पहिलं लेटर डी कॅपिटल डायमिथाइल. 6 कार्बनची चेन आहे म्हणजे हेक्स. आणि डबल बॉन्ड किती नंबरला आहे, 3. 3 डॅश येणे. कळलं एवढं? येस सर. या टाइप मध्ये सगळं रूल अप्लाय करायला लागतात. आता पुढची चेन आपण बघू तुम्हाला जमतं का. ते खालचं जे आन्सर आहे ते आपण नाही बघायचं, आपलं लक्ष इथं पाहिजे. चला 1 2 3 4 5 6 7 8. ही चेन चालेल का बघा. तोपर्यंत मी बाकीचे ऑप्शन देतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8. ही चालेल का बघा. 1 2 इथं आलो 3 4 5 6 7. ही चालेल का सांगा. कोणती रेड. स्ट्रेट स्ट्रेट चेन. बर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे असं घेऊ. मग असं का केलं. 1 2 3 4 5 6 7 8 आहे. एवढी मोठी दुसरी आहे का कुठं, असल. मग जर दोन्ही चेनची लेंथ सेम असेल तर आपण कोणता पॉइंट बघतो, सबस्टिट्यूएंट. आता जी हायलाइट केलेली चेन आहे त्याला किती ब्रँचेस आहे, म्हणजे सबस्टिट्यूएंट आहे 3. बाकी कोणत्या चेनला नाहीये. आता नंबरिंग कुठून करू, राईट का लेफ्ट. राईटने केलं तर इथे येणार 4, लेफ्टने केलं तर इथे 3 येणार. सो आपल्याला नंबर कसा पाहिजे, लोएस्ट. 1 2 3 4 5 6 7 8. चला आता सगळ्यांचे नाव देऊन टाकू. याचं नाव काय, 2 कार्बन म्हणजे इथाइल. म्हणजे इथं काय आला, ई. बरोबर ना. हा इथला दिसतोय. 4 कार्बनला काय म्हणतात, ब्यूट. आणि एकाला 3 कार्बन म्हणजे टर्शरी ब्यूटाइल. पण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये डाय ट्राय टेट्रा वगैरे पकडत नाही. म्हणजे डायरेक्ट काय लिहायचं, ब्यूटाइलचं बी. याचं नाव काय, आयसो प्रोपाइल. ओके. सो त्याचा आपण डायरेक्ट लिहू पी. चला अल्फाबेटिकली पहिलं कोण आलं, बी. म्हणून नाव काय लिहिलं, 5 टर्शरी ब्यूटाइल. 2 नंबरला कोण आलं, ई. 3 इथाइल. मग फायनली 4 ला
आयसोप्रोपाईल. आणि किती कार्बन आहे? 8. 8 ला काय म्हटलंय? ऑक्टेन. समजलं? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट. इथं बघ, इथं चेन सिलेक्शनचा मे बी इश्यू होऊ शकतो, इथं चुकू शकतं, पण आपल्याला काही टेन्शन नाही, कारण आपल्याला माहिती आहे फंक्शनल तर दिलेलं नाही. मग काय दिलंय? Multiple bond. मल्टिपल मध्ये जे दिसतात ते सगळे सिलेक्ट करायचे. आपल्याकडं किती कार्बनची चेन आहे सध्या बघा? 5 carbon. 5. बरोबर ना? 1 2 3 4 आणि 5. त्याच्या स्टार्टिंग आणि एंडिंगला डबल आणि कोणता बॉन्ड आहे? Triple bond. Triple. मग असं जर असेल तर पहिली प्रायोरिटी कोणाला देतात? Double Double. bond. डबलला. हे नंबरिंग इकडून सुरू करायचं. 1 2 3 4 आणि 5. ब्रँचला पहिलं नाव 3 इथाईल. Ethyl. देन डॅश 1. 1 ला काय जोडलेलं आहे? डबल बॉन्ड. पण आधी कार्बन पण घ्यायचे. टोटल कार्बन किती? 5. म्हणजे पेंट, देन EN, देन 4. 4 ला काय जोडलेलं आहे? वायनी. याचं नाव असं पण लिहू शकतो आपण. इथाईल तर फिक्सच आहे. पुढे तुम्ही असं लिहू शकता, पेंट डॅश 2 डॅश ENE and then 4 डॅश YNE. याच्यावरून कळतं की 2 नंबरला काय दिलंय? डबल. आणि 4 नंबरला काय दिलेलं आहे? Triple. आणि अशी कितीची Double number ला सर. काय म्हणतो तू? 1 2 3 4. 1 ला डबल बॉन्ड आहे, 4 ला ट्रिपल आहे. बरोबर आहे? तुझं काय म्हणणं आहे? सर Double paint 2 in लिहिलं. आम्ही सांगते तुम्हाला. अच्छा, तुम्ही असं म्हणताय. हा, कळलं. इथं 1 पाहिजे. हा, हे तुम्ही या पद्धतीने पण लिहू शकता, या पद्धतीने पण लिहू शकता. चालू शकतो दोन्ही पण. पुढे आता नेक्स्ट. इथं बघा आता 2 कार्बनला काय म्हणतात? इथेन. आणि हे कोणते फंक्शनल ग्रुप आहे? ऍसिड. आणि असे 2 आहे म्हणून काय? इथेन डायओइक ऍसिड. समजलं? Yes, sir. पुढचं बघा इकडं. जसं इथेन होता तसं इथं किती कार्बन आहे? 4. 4. 4 ला नाव काय येणार? ब्युटेन डायइक ऍसिड. पण आपल्याकडे डबल बॉन्ड आहे. सो ANE चा काय होणार? ENE. ENE. सो ब्युटेन Yeah. डायओइक ऍसिड. आता इथं बघा, तुमच्याकडे कार्बनची चेन आहे 1 2 3 4. ही कार्बनची चेन आहे. ठीक आहे. मग या 4 कार्बनच्या चेन मध्ये नंबरिंग कुठून होणार? राईट का लेफ्ट? ऍसिडच्या कार्बनची प्रायोरिटी काय असते? फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. ओके. थर्ड ला काय जोडलाय? मिथाईल. आणि इकडे काय जोडलाय? सल्फो ग्रुप. मग अल्फाबेटिकली पहिला कोणता येतो? मिथाईल. नाव काय आलं? 3 मिथाईल. त्याच्या पुढं 3 सल्फो. 4 ला काय म्हणतात? ब्युटेन. ब्यूट म्हणतात. ब्यूट. सिंगल बॉन्डला काय म्हणतात? ANE. पण ज्यावेळेस फंक्शनल ग्रुप असतो त्या ईच्या ठिकाणी फंक्शनल जोडायचं असतं. ई लिहायचं नाही म्हणजे. तर त्या ठिकाणी काय लिहिलं? OIC ऍसिड. सो 3 मिथाईल 3 सल्फो ब्युटानोइक ऍसिड. आता थोडे वेगळे आलेले. तेव्हा या चॅप्टर मध्ये कसं आहे, UPSC मध्ये या दोघांकडे थोडं नीट लक्ष द्यायचं. एस्टर. दुसरं काय लिहिलं वाचा? अनहायड्रेटेड. थोडे तुम्हाला कन्फ्युज करतात. ते सिंपल करून सांगतो बघा.
सध्या तुमच्या समोर जो आहे तो कोणता आहे? अनहायड्राइड. इथं दिसतोय हा. अनहायड्राइड कसा ओळखतात? सीओच्या मध्ये कोण असतो? ऑक्सिजन. ठीक आहे. आता इथं कसं आहे, तुम्हाला दिसताना 4 कार्बन दिसतात. 1 2 3 4 आणि आपल्याला लगेच डोक्यात येतं 4 कार्बन म्हणजे काय असतो? ब्यूट. पण अनहायड्राइडला तसं केलं जात नाही. त्याला एका साईडचंच नाव देतात कोणत्या तरी. असं का? कारण तो स्वतःच अनहायड्राइड आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला क्लिअर होतं की त्याची जी काय राईट साइड असेल ती साइड कोणती असणार आहे? लेफ्ट. आपण एकाच वेळेस माहिती देतो. मग आता कोणती पण घ्या, वरची खालची. वरती किती कार्बन आहे? 2. म्हणून 2 ला काय म्हटलं? इथेन. आणि अनहायड्राइडला नाव काय देतात? आयसी अनहायड्राइड. जसं ऍसिडला काय देतात? आयसी ऍसिड. सो नाव काय आलं? इथेनॉइक अनहायड्राइड. मला एक सांगा, समजा मी खाली केलंच आहे त्यांनी, CH3 च्या ठिकाणी H लिहिला तर नाव काय येणार मग? इथेनॉइक अनहायड्रेट. इथेनॉइक अनहायड्राइड. ओके. पण आता इथं बघा, हे दोन्ही पण होते अनहायड्राइड. एक इथं पॉइंट दिलाय बघा, या दोन्ही मध्ये वरचा आणि खालचा ग्रुप सेम होता, वरचा आणि खालचा ग्रुप सेम होता. त्यामुळे आपण एका वेळेस एकदाच नाव देतो, परत परत नाव देत नाही. लॉजिकली बघायला गेलं तर 4 कार्बनला काय म्हटलं पाहिजे? इथेनॉइक. 2 कार्बनला काय म्हटलं पाहिजे? इथेनॉइक. तसं करायचं नाही, कारण दोन्ही साईड सेम. पण जर असं झालं की वरची आणि खालची साईड वेगळी आली, मग सेपरेट नाव द्यायचं. 3 ला काय म्हणणार तुम्ही? प्रॉप. आणि 2 ला काय म्हणणार? इथ. अल्फाबेटिकली पहिला कोण येतो? इथेनॉइक, प्रोपेनॉइक. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अनहायड्रेट. अनहायड्राइड. ओके. इथं बघा, हा तुमचा सीओ मध्ये O. पण आता काय झालं की अनहायड्रेट आहे, पण याची रिंग पण तयार झालेली. आता रिंग तयार झालेली असताना इथं बघा, कम्पेअर करून सांगतो. वरचं स्ट्रक्चर हे बघा, या ठिकाणी पुढे काही कंटिन्यू केलेलं नाहीये. हा वरचा कार्बन वेगळा, खालचा कार्बन वेगळा. पण आता इथं त्यांनी काय केलं? वरचा आणि खालचा कार्बन मध्ये जॉईंट केला. जॉईंट केल्याने एक रिंग तयार झाली, म्हणजे कम्प्लीट चेंज झाली. मग आता कार्बन मोजायला लागतील. किती कार्बन झाले? 1 2 3 4. 4 ला काय म्हणणार? ब्युटेन. असे 2 आहे, म्हणजे डायोइक अनहायड्राइड. क्लिअर एवढं? पुढे बघा आता. हा थोडा वेगळा कंपाऊंड आहे, नीट बघा आता. याला प्रत्येकाचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असेल, त्यानुसार आपण सगळे कम्पेअर करून बघू. काही जण असं बघतात, त्याच्या इथं ऍसिड आहे, इथं पण ऍसिड आहे आणि इथं पण ऍसिड आहे. 3 ऍसिड असताना प्रायोरिटी द्यायची तरी कशी? तुम्ही सगळ्या ऍसिडलाच 1 नाही म्हणू शकत. मग आपण काय करतो? ही मेन चेन पकडतो ब्ल्यू कलर मध्ये. सो दिस इज युअर मेन चेन. ओके. मग त्यावेळेस मेन चेन फक्त किती कार्बनची? आता नंबरिंग कुठून नाही करा, काही फरक नाही पडत. मग आता नाव कसं आहे ना तुमचं बघा, 2 नंबरला समजा मी नंबरिंग केलं 1 2 3. सो 2 ला काय आलं? OH ब्रँच मध्ये असताना काय म्हणतात? हायड्रॉक्सी. 1 2 आणि 3 तिघांना काय जोडलेलं आहे? ऍसिड ग्रुप. सो 1 2 3 किती कार्बनची चेन आहे? 3 ला काय म्हणायचं? प्रोपेन. प्रोपेन. आणि पुढे काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. परत एकदा नीट बघा, किती ऍसिडचे ग्रुप आहे आपल्याकडं? 3. ऍसिडच्या ग्रुपची प्रायोरिटी पहिली असते, त्यामुळं त्यांना आपण मेन चेन मध्ये नाही घेणार. आपली झाली मेन चेन 1 2 3. 2 ला OH म्हणजे काय? हायड्रॉक्सी. देन 1 ला हा ग्रुप आहे,
2 ला हा ग्रुप आहे, 3 ला हा ग्रुप आहे. सो 1, 2, 3 नाव काय येणार? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि 3 कार्बनची चेन आहे म्हणून नाव काय आलं? प्रोपेन. सो 2 हायड्रॉक्सी 1, 2, 3 प्रोपेन ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड नाव येऊ शकतो. कधी कधी मला सांग, पहिलं नाव समजलं? Yes, sir. Yes, sir. Yes, आता काही जण काय म्हणतील, पण सर आपल्याला तर मोठी चेन सिलेक्ट करायची असते, मग तसं करून बघू. चला, चेन मोठी कोणती? 1, 2, 3, 4, 5. 5 ची चेन आपण घेतली. त्याचं नाव कसं येणार? नंबरिंग करायला लागेल, पण नंबरिंग कुठूनही करा, कसं येणार आहे? येस, सेम. Same. 1, 2, 3, 4. आता 3 ला काय काय जोडलंय? OH. आणि काय जोडलंय? COH. OH ला ब्रँच मध्ये काय म्हणतात? हायड्रॉक्सी. Hydroxy. आणि ऍसिडला किंवा कोणता पण असा फंक्शनल ग्रुप त्याच्यात हे स्ट्रक्चर असतं, C डबल बॉन्ड, त्याला काय म्हणतात? Carboxy. सो 3 कार्बोक्सी. मग हा पहिल्यांदा काय लिहिला? अल्फाबेटिकली पहिला कोण येतो? C आणि नंतर H. 3 कार्बोक्सी, 3 हायड्रॉक्सी. पुढं किती कार्बनची चेन आहे? 5. 5. सो 1,5 पेंटेन डायोइक ऍसिड. बघा बरं, 1 ला काय जोडलाय? ऍसिड. 5 ला पण काय जोडलाय? ऍसिड. Acid. 1,5 पेंटेन डायोइक ऍसिड. आणि शेजारी काय लिहिलं? बोथ आर Correct. करेक्ट. तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही ही चेन घ्या 3 ची, नाही तर 5 ची मोठी चेन घ्या. असे प्रश्न का टाकतात म्हणजे नोट्स मध्ये? कारण तुम्हाला सगळ्या साईडने विचार करता आला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की अरे खरंच कोणतं जास्त इफेक्टिव्ह आहे. तर आता Yes. बाकी मग पुढे बघू. आता हे इथं बघ किती कार्बनची. अच्छा, एक नोट दिली, नोट पण वाचा. इफ मोर दॅन 2 कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आर प्रेझेंट. जसं आता आपल्याकडे 3 होते तसं. नो वन इज काउंटेड इन द पेरेंट चेन. रूल काय सांगतो परत ऐका. आपल्याकडे कार्बन असलेले फंक्शनल ग्रुप आहे आणि ते किती? 2 पेक्षा? बोला. जास्त. तर 2 पेक्षा जास्त असल्यामुळे कन्फ्युजन वाढतं. तर कोणालाच मेन चेन मध्ये घ्यायचं नाही. या रूल नुसार कोणतं नाव बरोबर आहे? पहिलं. बरोबर आहे. पुढं तसं आता इथं पण त्यांनी दिलं बघा. CN, CN, CN हे तिन्ही पण फंक्शनल ग्रुप आहे. 2 पेक्षा जास्त आले तर त्यांना मेन चेन मध्ये घ्यायचं नाही. नाही तर काही जण असं करतील 1, 2, 3, 4, 5 असं नाही करायचं. मग आपण फक्त बाकीचे कार्बन मेन चेन मध्ये घेऊ. सो इथं 1, इथं 2, इथं 3. नाव काय येणार? 1, 2, 3. 3 कार्बनला काय म्हणणार? प्रोपेन. काय म्हणणार? ट्राय Carbonitrate. कार्बोनाइट्राइड. जे असे रूल आहे ना जे थोडे डिफरंट आहे ते जरा नीट लक्षात ठेवायचे. नंतर याचं नाव आता तुम्हीच सांगा. हे स्ट्रक्चर कसं आहे? बोला. पहिलं नाव याला द्यायचं लेफ्ट वाल्याला की राईट वाल्याला? नाही माहिती, बहुतेक झालं नाही वाटतं आपलं. R C डबल बॉन्ड O O R डॅश. एस्टर मध्ये जो ऑक्सिजनला जोडलेला असतो त्याचं नाव काय असतं? पहिल्यांदा. आणि मग याचं दुसऱ्यांदा असतं. आता हा जो स्ट्रक्चर आहे याचं थोडं प्रॉपर काढलं. CH3 C डबल बॉन्ड O O आणि पुढे काय आलं? CH3. मग पहिलं नाव कोणाचं येणार? CH3. CH3 ला काय म्हणतात? Methyl. मिथाइल. उरलेला जो काय पार्ट आहे त्याच्यामध्ये किती कार्बन राहिले? 2. 2 ला काय म्हणतात?
इथेन स्पेलिंग काय होतं? ANE, पण ईच्या ठिकाणी कोण येतो? OAT. आणि AT कसली ओळख आहे? Easter. एस्टर. अजून बरेच येणार आहे खाली एस्टरचे एक्झाम्पल. एवढं कळलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके. आता बघा सगळे एस्टर समोरासमोर आले. आपण त्याचं नाव देऊन बघू. चला मला सांगा, आधी नाव C2H5 ला की आधी नाव CH3 ला? C2H5. CH3. C2H5 दोन कार्बनला काय म्हणतात? Ethyl. Ethyl. बोला काय म्हणतात? Ethyl. इथाईल. इथाईलचा विषय संपला. आपण इथाईलला तिथं मेन्शन केला होता. इथाईल आला, खाली काय उरला? एवढं स्ट्रक्चर. त्याच्यात परत किती कार्बन आहेत? दोन ला काय म्हणणार? इथेन. आणि शेवटी नाव काय ना? AT. सेम इथं बघा आता हे स्ट्रक्चर. जे समजत नसेल ना ते ड्रॉ करून बघायचं, म्हणजे आपल्याला क्लिअरिटी येते. C डबल बॉन्ड O. O च्या पुढे काय? C2H5. C2H5 म्हणजे ऍक्च्युली काय असतं? CH2 CH3. आणि त्याच्या खाली स्ट्रक्चर कसं आहे? ऍज इट इज सेम. चला पहिलं नाव कोणाला देणार? बोला. Ethyl. इथाईल. आणि असे दोन आहे म्हणून नाव काय? Diethyl. त्याच्यानंतर पुढे काय लिहिलंय? किती कार्बन आहे आपल्याकडे इकडं? दोनला काय म्हणतात? इथे. Ethane. आणि दोन आहे त्यामुळे पुढे काय आलं? डाय OATE. परत एकदा समजून घ्या सर. आपल्याकडे एस्टर आहे, एस्टर मध्ये शेवटच्या कार्बनचं नाव पहिल्यांदा घेतात. मग त्याचं नाव काय आलं? इथाईल. असे दोन आहे म्हणून काय आलं? डायइथाईल. आता हे किती कार्बन उरले? दोनला काय म्हणतात? इथेन. आणि एस्टर वरती पण आहे आणि खाली पण आहे म्हणून त्याचं नाव काय आलं? डाय OAT. म्हणजे दोन एस्टर आहे असं कळलं. लागलंच त्याला कॅन्सल करा आणि आपण आपल्या मनाने ड्रॉ करून बघू, आपल्याला जमतात. चल, ज्यावेळेस आपण नावावरून स्ट्रक्चर काढतो आधी मेन कार्बनची चेन बघायची असते. किती कार्बनची चेन आहे बघा सध्या? किती? म्हणजे किती? दोन ना. दोन कार्बन काढले. ओके. त्या दोन कार्बनला दोन काय जोडलेले? दोन इथाइल ग्रुप. CH2 CH3 CH2 CH3. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे त्याला काय जोडलंय? डाय OAT. म्हणजे दोन काय जोडले? Ester. मग आता कार्बनचे किती बॉन्ड बॅलन्स आहे? किती बॉन्ड बनवले या कार्बनने आता? दोन. राहिले किती? दोन. मग त्याला काय दोन. आता आपण पुढं आता कम्पेअर करून बघा इथं काय कळतं तुम्हाला? काय काय घेतलं आपण? याला वापरलं. हे दोन कार्बन घेतले. आता या दोन कार्बनला काय जॉईन करायचं राहिले? कार्बोनिल. इकडे काय आला? कार्बोनिल. म्हणजे याच्यामध्ये आता काय इन्सर्ट होणार? ऑक्सिजन. ओके. सो हे स्ट्रक्चर आणि हे सेम आला. आता हे तुम्ही असं रोटेट करून बघितलं तर असं दिसेल. बरं आता तुम्हाला एस्टरला नाव देता येईल ना? Yes, sir. आता तुम्हाला पेपरला कसं फसवतात ते बघा. कसं फसवतात? लक्ष इकडे द्या. कोणीतरी काहीतरी बोल, मला आवाज नाही आला. परत एकदा काय? आवाज नाही आला, परत बोल. ब्रेक होतोय आवाज तुझा. कोण बोलतोय? अंजली.
लक्ष द्या. तुम्हाला काय करतात ते एस्टर असा देतात, दिस इज एस्टर. पण ऍक्च्युली नाव कशाला देतात आधी? आर डॅशला. आपल्या रूल नुसार आर डॅशला नाव दिलं पाहिजे, पण कधी कधी ते उलट काढतात, तुम्हाला असं देतात ते. या टाइप मध्ये. आणि तुमच्या डोक्यात काय असतं, उजव्या साईडच्याला पहिलं नाव. तसं नाही येते. ऑक्सिजनला जो जोडलाय त्याला पहिलं नाव. मग आता या केस मध्ये तुम्ही पहिलं नाव कोणाला देणार? आर डॅश. आर डॅशला. असं ते करतात, म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं बघ, खाली त्यांनी तेच केलं. आता कोणी जर हे बघितलं ना, तो काय म्हणाला, अच्छा सीओ आहे आणि ओ आहे, म्हणजे हा कोणता एस्टर आहे. आणि एस्टरला पहिलं नाव कोणाला द्यायचं? राईटला, म्हणजे कोणाला? CH3 ला. पण तसं नाही करायचं. तो ऑक्सिजनला जोडलेला आहे का? नाही. नाही. CH2O नीट स्ट्रक्चर काढून घेऊ. C डबल बॉन्ड O आणि इकडे काय जोडलंय? CH3. आणि याच्या खाली काय? CH2O C डबल बॉन्ड O CH3. आपलं पहिलं लक्ष इथं गेलं पाहिजे. अच्छा, आपल्याला याचं नाव घ्यायचं थोडक्यात, मग बाकीचं. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 कार्बनचं युनिट आहे, म्हणून नाव काय दिलं त्यांनी? इथिलीन. त्याच्यानंतरून आपल्याकडे किती एस्टरचे ग्रुप आहे बघा? 2. 2 ला काय म्हणतात? डाय. आणि त्या डाय मध्ये किती किती कार्बनचे? 2 2, म्हणून नाव काय येतं? इथेनोएट. परत एकदा बघा, आपण सुरू केलं इथून. ही चेन आता कंप्लीट आहे. कंप्लीट चेन मध्ये 2 कार्बन असतात जे ऑक्सिजनला डायरेक्ट जोडलेले. त्याचं नाव काय? इथिलीन. त्याच्यानंतरून आपल्याकडे 2 एस्टर आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 2 कार्बन आहे, म्हणून नाव काय दिलं? डाय इथेनोएट. कळलं एवढं? येस सर. येस. खूप स्ट्रक्चर येणार आहे, ते एक एक बघायचे आता आपल्याला. टी बघा, टी. टी मध्ये COCl आहे, खाली पण COCl आहे. ओके. सो 2 कार्बनला काय म्हणणार? इथेन डायल क्लोराइड. म्हणजे COCl ला काय म्हणतात? वायल क्लोराइड म्हणतात. सो इथेन डायल क्लोराइड. ठीक आहे. हे काय म्हणजे विशेष असं काही स्ट्रक्चर नाही की विचारू शकतात ते. तुम्हाला इकडे कन्फ्युज करणार ते नेहमी. ठरलंय त्यांचं ते. अजून एक मस्त एक्झाम्पल दिलं बघा. या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहे? हा कोणता आहे सांगता येईल कोणाला? तो फंक्शनल ग्रुपच नाही. अल्डिहाइड. अल्डिहाइड सर. ठीक आहे. हा कोणता आहे? ऍसिड. ऍसिड. आणि हा कोणता आहे? कीटोन. हा अल्डिहाइड आहे. कीटोन. कीटोन आहे. हा कोणता आहे? ऍसिड. पण आपण मगाशी एक बघितलं की जर आपल्याकडं एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप आले तर कोणालाच मेन चेन मध्ये घ्यायचं नाही. पण इथं मेन चेन मध्ये घेतलंच नाही तर चेन कितीचे होणार? फक्त एका कार्बनची. तसं तर चालूच शकत नाही. मग आता आपण कोणता रूल वापरणार? की पॉलिफंक्शनलचा. मग सगळ्यात जास्त प्रायोरिटी पहिली कोणाला दिली IUPAC ने? ऍसिड. ऍसिड तुमची मेन चेन पकडायची आणि हे दोन्ही पण तुमचे काय झाले? ब्रँच. ऍसिडला पहिली प्रायोरिटी म्हणून नंबरिंग इथून सुरू करा. 1 2 3 4. आता 2 आणि 4 ला काय दिसतंय तुम्हाला? असं स्ट्रक्चर दिसतंय, C डबल बॉन्ड O. हा ब्रँच मध्ये असताना याला काय म्हणतात? ऑक्झो. ओके. मग नाव काय आलं? 2, 4. 2 आहे म्हणजे डाय ऑक्झो. इथपर्यंत विषय संपला. 4 कार्बनला काय म्हणतात? ब्यूट म्हणतात. 4 कार्बन इज ब्यूट. सिंगल बॉन्ड म्हणजे काय? ANE. पण E ची जागा कोण घेणार? OIC. ऍसिड. नाव काय आलं? 2, 4 डायऑक्झो ब्युटेनाइक ऍसिड. समजलं आता? Yes, sir. येस सर.
बाकी हे साधे साधे CHO शेजारी असेल तर 2 CHO 2 कार्बन म्हणजे इथेन. डाय एल म्हणजे काय असतं? अल्डिहाइड. तसं इथं बघा, इथं अल्डिहाइड पण आहे आणि कीटोन पण आहे. IUPAC च्या रूल नुसार पहिली प्रायोरिटी कोणाला येते? या दोघांमध्ये अल्डिहाइडला. मेन चेनचा पार्ट आहे. किती कार्बनची चेन आहे? 3. 3 ला काय म्हणतात? प्रोपेन. आणि ई चा काय होतो? एल. प्रोपॅनल. आणि 2 ला काय? CO. CO ला ब्रँच मध्ये काय म्हणतात? ऑक्झो. ठीक आहे. बिगिनर बॉक्स घ्यायचे का तुम्ही ट्राय करणार आहे? 3 एक्झाम्पल बोला. ट्राय करतो सर. आम्ही ट्राय करतो सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बिगिनर बॉक्स 6 नंबरचा तुम्ही ट्राय करून बघा. आता आपल्याला काही मोठे एक्झाम्पल घ्यायचे. बघू एक एक. पहिलं लेफ्टला तुमच्या समोर आहे. चला आपल्याला सिलेक्ट करायची कार्बनची चेन. तर समोर समोर दिसतीच आहे. फक्त सिलेक्ट काय असती? लॉंगेस्ट. आणि चेन कशी पाहिजे? कंटिन्यू. आणि कोणाची? कार्बनची. मला सांगा या असं केलं चालेल का? येस सर. नक्की बघा बरं. चालेल असं म्हणता तुम्ही? मध्येच नायट्रोजन चालेल का असा? नाही चालणार. मग आपली चेन फक्त एवढीच असणार आहे. 1 2 3 आणि 4. ओके. मग आता नंबरिंग करायचं. नंबरिंग करताना पहिली प्रायोरिटी कोणाला? बोला. विसरले का? नंतरून मल्टिपल बॉन्ड. नंतरून सबस्टिट्यूट. तुमच्याकडे आता ही जी कार्बनची चेन आहे त्याच्या इथं काय? NH आहे. हा सेकंडरी अमाइन आहे. आणि हा इकडे काय दिले? अल्कोहोल. मग पहिली प्रायोरिटी IUPAC नुसार येते अल्कोहोलला. हे तुम्हाला मी दाखवतो ती ऑर्डर कशी दिली IUPAC ने. ते काय 2 मिनिटात कळलं. पण सध्या डायरेक्ट सांगून दिलं. अमाइन आणि अल्कोहोल मध्ये पहिली प्रायोरिटी कोणाला? अल्कोहोल. त्यामुळे नंबरिंग तिकडून सुरू करा. 1 2 3 4 केलं. आता आपल्याला सगळ्यात मेन चॅलेंज असतो ब्रँचला नीट नाव देता आलं पाहिजे. परत अल्फाबेटिकली बसवता आलं पाहिजे. ठीक आहे. एक एक बघू आता आपण. इथं NH आहे. अमाइन म्हणतात त्याला. आणि त्याला 2 कार्बन जोडले म्हणून नाव काय आलं? अमायनो मिथाइल. CH2Cl ला काय म्हणणार? Cl ला काय म्हणतात? क्लोरो मिथाइल. आणि CH2NH2 ला काय म्हणणार? साधी गोष्ट आहे ना. इथाइल. इथं बघा ना, इथं तुम्ही काय म्हटले? अमायनो मिथाइल. हे कोणाचं नाव होतं? याचं. मग या 2 कार्बनचं नाव काय आलं? इथाइल अमायनो. आणि मेन चेन किती कार्बनची आहे? 4. 4 ला काय म्हणतात? ब्युटेन. इथं काय जोडलं? OH. OH ला शेवटी काय जोडतात? OL. चला परत सगळं आता ते ब्रँचेस बघितल्या. आता बघा जेवढा ब्रँच आहे त्याच्यामध्ये याचं लेटर A आलं, याचं C आलं, याचं E आलं. म्हणून अल्फाबेटिकली असं लिहिलेलं आहे. अमायनो मिथाइल. अमायनो मिथाइल म्हणजे हा इथला 2 नंबरला. याचं नाव काय? क्लोरोमिथाइल 2 नंबरला. आणि 4 नंबरला कोणता? इथाइल अमायनो. 2 अमायनो मिथाइल, 2 क्लोरोमिथाइल, 4 इथाइल अमायनो. राहिली मेन चेन 4 कार्बनची, 1 ब्युटेनॉल. आणि 1 लाच काय जोडलेलं आहे? OH. समजलं एवढं? येस सर. आता ही जी रिंग आहे ना हिला म्हणतात इपॉक्साइड रिंग. इपॉक्साइड रिंग असं नाव आहे. पण आपलं चॅप्टर वेगळं चाललंय. आपण नाव देणार त्याला थोडक्यात. हे त्याचं नॉर्मल नाव न झालं इपॉक्साइड. इपॉक्साइड म्हणजे 3 मेंबर रिंग, 2 कार्बन 1 ऑक्सिजन. त्याला म्हणायचं इपॉक्साइड. ओके. सो ऑक्झॅसायक्लोप्रोपेन. समजा
नुसती एवढीच रिंग असते 3 कार्बनची, तर नाव काय दिलं असतं? सायक्लोप्रोपेन. पण त्या रिंग मध्ये एक काय आलं? सायक्लोप्रोपेन. एक काय आला? ऑक्सिजन. म्हणून नाव काय आलं? ऑक्झॅ सायक्लोप्रोपेन. आता मी काय म्हणतोय ते नीट ऐकून घ्या. कधी कधी IUPAC वाले कॉमन नेमला पण आपल्यामध्ये इंट्रोड्यूस करतात. तसं बघायला गेलं तर हे नाव चुकीचं पण वाटतं. मला सांगा किती कार्बन निघतं? 2. नाव काय दिलं त्यांनी? प्रोपेन. बरोबर. ऑक्झोसायक्लोप्रोपेन. मग आता हे डिटेल मध्ये जर नीट बघितलं तर या ठिकाणी ऑक्सिजन हा चेनचा पार्ट आहे, म्हणून त्याला एक ऍटम पकडले त्यांनी. असे किती ऍटम आहे आपल्याकडं? 3. मग 3 ऍटमला नाव दिलं प्रोपेन, म्हणून ते नाव तसं आलेलं आहे. सर तिथं कार्बन आहे का मग? मी तसं नाही म्हणत, मी काय म्हणतो ऐका. मला काय म्हणायचं, आपल्याकडे स्ट्रेट चेन आहे का रिंग आहे? रिंग. ठीक आहे. ती रिंग कंप्लीट होण्यासाठी किती ऍटम लागतात? 3. 3. मग त्यांचं असं अप्रोच आहे की 3 ऍटम आहे, फरक नाही पडत कार्बन आहे, ऑक्सिजन आहे का, फ्लोरीन आहे का, क्लोरीन आहे, पण ऍटम किती आपल्याकडं? 3. मग त्या ऍटमच्या बेसिसवर त्यांनी नाव काय दिलं? प्रॉप. आतापर्यंत तुम्ही जेवढे रूल बघितले त्याच्यात तुम्हाला काय शिकवलं गेलं? 3 कार्बन असताना काय म्हणायचं? प्रोपेन. पण आता डिटेल मध्ये ऐका, हे कुठं लिहिलेलं नसतं असं पुस्तकामध्ये. 3 कार्बन असताना प्रॉप घ्यायचा हे का सांगितलं? कारण आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघतो, त्याच्यात मेन एलिमेंट कोणता आहे? कार्बन. पण प्रॉपचा अर्थ 3 होतो. मग 3 ऑक्सिजन असतील, 3 कार्बन असतील, 3 नायट्रोजन असतील, किंवा 2 कार्बन आणि 1 ऑक्सिजन असेल. ऍटम 3 असताना काय म्हणतात? प्रोप. समजलं ना? येस सर. काही काही शब्दाचे अर्थ आपल्याला समजत नाही, आपण नेहमी वापरतो. नेक्स्ट. 3 कार्बनची चेन आणि त्याच्या पुढे CH2OH जोडलेला आहे. आधी तुम्ही चेन सिलेक्ट करा. कोणती चेन घेणार? बोला. स्ट्रेट. पहिली प्रायोरिटी कोणाला? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप. म्हणजे OH पासून चेन सुरू होणार. मग 1 हा 2 आणि हा काय आला 3. मग आता 2 आणि 3 ही पॅच आहे. हे नीट समजून घ्या. थोडस आपण मोठी चेन ड्रॉ करू. इथून 1, इथं 2 आणि इथं 3. आतापर्यंत तुम्ही काय बघितलं? ब्रँच म्हणजे एक सेपरेट आणि दुसरी सेपरेट असते. आता दोन्ही ब्रँच काय झाल्या तुमच्या? जॉईंट. जरी जॉईंट झाल्या तर दोन्ही ब्रँचच आहे शेवटी, तिथं दिसतंय तुम्हाला. सो ब्रँचला नाव देताना 2,3. आता या रिंगला नाव काय दिलं बघा दुसरं? इपॉक्सी. 2,3 इपॉक्सी. आणि मेन चेनचं नाव, मेन चेन मध्ये किती कार्बन आहे? किती आहे? 3. ती सुरू करून होती 1 प्रोपॅनॉल. सो नाव असं आलं 2,3 इपॉक्सी 1 प्रोपॅनॉल. हे जे काय 3 एक्झाम्पल आता तुमच्या समोर होते ते खूप क्रिटिकल एक्झाम्पल आहे, तुमची लेवल वाढवण्यासाठी फक्त दिलेले आहे. या टाइपचे एक्झाम्पल जास्त विचारले जात नाही. कोणत्या एक्झाम साठी बोलतोय मी? नीट साठी. ओके. जे ऍडव्हान्सला वगैरे येतात. तुम्हाला कोणते येतात? तुमच्या समोर आले बघा. बॉन्ड लाईन नोटेशन म्हणजे आता इथं सगळे बॉन्ड दिसतील, पुढेच तुम्हाला असं लिहिलेलं नाही दिसणार की CH2 आहे का CH3. ठीक आहे, चला चेक करा. इथं बघा आता त्याचं नाव कसं आलं सांगा. चेन कोणती सिलेक्ट केली आणि किती कार्बनची? 5 कार्बनची चेन सिलेक्ट केली सर्वांची. बरं, तर मला सांगा मी ही चेन घेतली चालेल का? नाही. नाही सर. नाही. 1 2 3 4 नाही चालणार. नो. कोणती घेऊ? 1 2 3 4 आणि 5 बरोबर ना? Yes, sir. आणि ही काय आली तुमची ब्रँच.
नंबरिंग कुठून हे करा सेम आहे 1 2 3 तर 3 आला 3 मिथाईल आणि पुढे काय आलं पेंटेन ठीक आहे तर या साईडला जा तिथं जे लिहिलं ते राहू दे तसंच तुम्ही तुमचा थोडा विचार करून मला सांगा इथं काय येणार चेन कोणती सिलेक्ट करणार किती कार्बनची 1 2 3 4 5 आणि 6 नंबरिंग कुठून करणार राईट का लेफ्ट लेफ्ट साइडनी कारण इथं ब्रँच जवळ आहे सो 1 2 3 4 5 6 नाव काय आलं 2 ला काय मिथाईल मग 2,3 डाय मिथाईल 6 कार्बनला काय म्हणतात हेक्सेन. ठीक आहे देन पुढे बघा आता इथं त्यांनी चेन दिलेली आहे तुम्ही तुमची सिलेक्ट करून बघा पॉसिबल चेन कुठं कुठे आहे बघा लक्ष द्या आता त्याला थोडं आपण झूम करू येस कोणती चेन घेऊ सांगा मला मी आपल्या नॉर्मल एक चेन घेतो समजा मी इथून चाललो 1 2 3 4 5 6 7 ही माझी 7ची चेन झाली 1 2 3 4 5 6 7 ही पण झाली काय करू सांगा 1 2 3 4 5 6 नाही होते 4 1 2 3 4 5 6 नाही होते 1 2 3 4 5 6 7 होती बोला ब्ल्यू रेड का ग्रीन रेड रेड जर तुमच्याकडं 3 चेन आहे ज्यांची लेंथ सेम आहे मग तुम्ही कोणती ऑर्डर बघणार फंक्शनलला महत्व देणार जो तुमच्याकडे नाहीच आहे मल्टिपलला देणार जो तुमच्याकडे नाहीच आहे का लेंथ ऑफ चेनला देणार जी सेम आहे का सबस्टिट्युएंटला महत्व देणार सबस्टिट्यूएंट मग तुम्ही जर स्ट्रेट चेन घेतली तर किती ब्रँच पडतात बघा त्याला 1 2 आणि 3 एवढा ब्रँच दुसरीकडे आहे का कुठं नाहीये लागलंच तर बघा 1 2 3 4 5 6 ही चेनच होत नाही कोणती घेतली होती मग 2 3 4 5 6 7 ही सेमच आहे 1 2 3 4 5 6 होती 1 2 3 4 5 6 7 ही जर चेन घेतली एवढी किती ब्रँच आहे बघा त्याला 2 आणि स्ट्रेटला किती आले 3 म्हणून स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची ठीक आहे पुढे बघा आता नंबरिंग करणार यांनी एक इथं घेतला तरी चालेल 1 2 3 4 5 6 7 चला 2 ला काय जोडलाय मिथाईल ला काय जोडलाय इथं आहे इथाईल 4 ला आयसोप्रोपाईल म्हणजे आयसोचा आय नाही पकडायचा काय पकडायचं पी नाव कायला बोला येस बोला 3 इथाईल 4 आयसोप्रोपाईल 2 मिथाईल पुढे काय आला हेप्टेन या टाइप मध्ये सगळा विचार करायचा असं नाही की आन्सर रेडीमेड आहे म्हणून लगेच करायचं एखादा लास्ट घेऊ चला देन आपण एंड करून टाकू थोडासा वेगळा एखादा सापडला तर मी बनवून देऊ तुम्हाला काय चालणारच आहे मी एखादा बनवून देतो कोणता घ्यायचा कॅपिटल ए चला नाव द्यायचं येस सगळ्यात मोठी चेन कुठे आहे तुम्ही चेन घेणार का रिंग घेणार हा विचार करा आधी चेन घेणार का रिंग घेणार
रिंग दिसते ना ही रिंग इथं तुम्हाला किती आहे 3 कार्बनची रिंग नंबरिंग करा नंबरिंग इथून केलं 1 कुठूनही करा तसं काही नाही 1 2 3 1 ला काय जोडलंय मिथाईल 3 ला पण काय जोडलंय मिथाईल मग नाव काय मिथाईल 1, 3 म्हणजे काय 3 डॅश 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 डाय 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 मिथाईल आणि किती कार्बनची चेन आहे 3 3 आणि रिंग आहे सॉरी रिंगच्या आधी काय लिहितात सायक्लो सायक्लो 3 ला काय म्हणतात प्रोपेन प्रॉप प्रोपेन सिंगल बॉन्डला काय म्हणायचं एन सो 1, 3 डायमिथाइल सायक्लो प्रोपेन ओके तुमच्या मनाने तुम्ही कसे घ्या तुम्ही आहे ना डिजिटल मध्ये घ्या फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 काढा किंवा 4 किंवा 3 काढा 3 असं असतं ना डिजिटल मध्ये त्याला नाव देऊन बघा त्याच्यानंतर तुम्ही एखादं लेटर घ्या समजा आर घेतलं डिजिटल मध्ये काढायचा डिजिटल समजतो ना येस सर या टाइप मध्ये तुमच्या मनाने तुम्ही नाव देऊन बघायचे खरं बघायला तर किती मेंबर रिंग आहे 4 आणि 1 ला काय जोडले 2 मिथाईल मग काय लिहिणार तुम्ही 1, 1 डायमिथाइल सायक्लो ब्युटेन ब्युटेन ओके चला मला आठवलं बरं